नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवन आपल्या हातून निसटल्यासारखं वाटतं. आपण श्रद्धेने विश्वासाने काही गोष्टी करत राहतो, पण अपेक्षित फळ काही मिळत नाही. काही वर्ष काही पिढ्या एकाच भक्ती मार्गावर चालत राहतात, पण सुख, समाधान आणि मुक्ती याचा ठाव लागत नाही. असंच काहीसं फलटण, सातारा जिल्ह्यातील धनश्री सुनील यादव यांच्या आयुष्यात घडत होतं. लहानपणापासूनच त्या परमेश्वर भक्त होत्या. गणपतीची उपासना, चतुर्थीचे उपवास, लक्ष्मी व्रत, विविध धार्मिक यात्रा आणि पूजा अर्चा जे काही घरातील मोठी मंडळी करत होती ते त्या अगदी निष्ठेने करत होत्या. पण तरीही जीवनात संकट कमी होण्याचं नाव घेत नव्हती. त्यांच्या आईला पोटदुखीचा गंभीर त्रास होता, ज्यावर अनेक उपचार झाले पण समाधानकारक परिणाम झाला नाही. त्याच वेळी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातही एक असा धक्का बसला जो साऱ्या विश्वाला हादरून टाकणारा होता. एक आजार ज्याने त्यांची दृष्टी हिरावून घेतली. आता प्रश्न हा होता, जीवनभर केलेली भक्ती खरी होती का? आणि जर होती तर मग संकट दूर का झाली नाहीत? याच कठीण प्रसंगी त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आला. एक अशी ओळख ज्यानं त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्यांचे काका जे भारतीय लष्करात होते, त्यांनी त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानगंगा पुस्तकाची ओळख करून दिली. त्या पुस्तकात असं काय होतं ज्याने त्यांच्या संपूर्ण श्रद्धेला नवा आयाम दिला? आणि त्या कोणत्या शक्तीमुळे त्यांच्या जीवनातील साऱ्या व्यथा नाहीशा झाल्या? हे सगळं जाणून घेण्यासाठी चला धनश्री यादव यांच्याच तोंडून त्यांचा अद्भुत प्रवास ऐकूया. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? धनश्री सुनील यादव. आपण कुठून आलात? फलटण, सातारा जिल्हा, महाराष्ट्रामधून आले. आपण काय व्यवसाय करत आहात? मी आता जस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 27 सप्टेंबर 2015 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर मी जे पारंपरिक हिंदू देवतांची जी भक्ती आहे, जे घरातले लोक करत होते, माझे फॅमिली मेंबर्स, ते मी भक्ती करत होते. त्यातले त्यात मी गणेशजींना खूप मानत होते. गणेशजींचे अभिषेक करणे, त्यांची उपवास चतुर्थी करणे आणि हे सगळं करत होते. त्याचबरोबर जे लेडीज घरामध्ये माझी आई, आजी, काकी जे लक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यामधले करत होते, ते मी 4थीत असल्यापासून ते मार्गशीर्ष उपवास गुरुवारचे असतात ते मी करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात. आपल्या घरामध्ये जी पारंपरिक भक्ती साधना आहे किंवा जी भक्तिविधी आहे तीच आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? जे माझे काका आहेत ते मिलिटरीमध्ये आहेत, म्हणजे मिलिटरीमध्ये होते. त्यांना त्यांच्या मित्रांनी जे परमात्मांचं ज्ञान आहे ते सांगितलं. त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यांनी नंतर आम्हाला घरी येऊन आम्हाला म्हणजे दीक्षाबद्दल सांगितलं, परमात्मांबद्दल सांगितलं आणि ज्ञानगंगा पुस्तक दिलं. आम्ही ते पुस्तक नंतर वाचायला सुरुवात केली आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर आम्ही नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे काका आहेत त्यांनी आपल्याला सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला सांगितलं. त्याप्रमाणे आपण ते पुस्तक वाचलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला पटलं आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वप्रथम माझ्या आईचं लग्न झाल्यापासून तिच्या पोटामध्ये जे दुखत होतं, ते पोटामध्ये डॉक्टरने तिला सांगितलं होतं की गाठ आहे म्हणून. त्या गाठचं ऑपरेशन केलं होतं, तरीही कंटिन्यू तिच्या पोटामध्ये दुखत होतं. बाबा वगैरे असतात जे, त्यांच्याकडून खूप काही केलं. देवी देवतांची जी भक्ती अगोदर करत होतो, त्यांचे यात्रा वगैरे सगळं केलं, तरी काही लाभ भेटला नव्हता. मग संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये गेल्यानंतर मग आम्ही परमात्मांना अरदास लावली आणि मग परमात्माने आम्हाला तिथून सांगितलं की परमात्मा दया करेंगे. तेव्हापासून माझ्या आईच्या पोटात आजपर्यंत दुखत नाही, दुखायचं बरं झालं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? या व्यतिरिक्त जो मला सर्वात मोठा लाभ झालेला आहे तो म्हणजे माझ्या पायाला एक किडा चावला होता. त्यांनी त्याचे
पिंपल्स आलं होतं, एक फुटकुळी आली होती, ती मोठी मोठी होत गेली आणि त्याचा मोठा पाय सुजला माझा. आणि मग आम्ही स्किनच्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरांनी मला एक मलम आणि मेडिसिन दिली आणि सांगितलं राहील म्हणून. पण त्या दरम्यान मला ताप यायला सुरुवात झाली होती आणि ते तेवढा ताप झालेला की मला त्या रात्री ज्या दिवशी मला ताप यायला सुरुवात झाली तेव्हा मला उलट्या झाल्या. आणि उलट्या एवढ्या झाल्या की मी रात्रीपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत मी उलट्या करत होते. त्यामुळे माझ्या शरीरातली पाण्याची लेवलसुद्धा कमी झाली होती, माझा HB कमी झाला होता. त्यामुळे मला डोळ्यावर परिणाम झाला आणि डोळ्याला दिसायचं कमी आलं. ते रात्रीपासून यायला सुरुवात झाली होती. सकाळी मला पूर्ण दिसायचं, डाव्या डोळ्यांनी दिसायचं बंद झालं आणि म्हणून ताप येत होता. त्याच्यामुळे आम्ही MD डॉक्टरकडे गेलो. MD डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं, मेडिसिन्स दिले आणि डोळ्याचं असल्यामुळं त्यांनी मला डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. आम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो. डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की हे एवढ्या यंग एजमध्ये कोणालाही होत नाही, हे हजारात केस अशी असते की त्याला हा झालेला आहे. डोळ्याच्या डॉक्टरांनी माझं स्कॅन करून घेतलं. स्कॅन केल्यानंतर त्यांना समजलं की माझ्या डोळ्यामध्ये डोळ्याची जी नस असते त्याच्यामध्ये गाठ झालेली आहे आणि ती गाठ चे गॅरंटी वगैरे देऊ शकत नव्हते की ते मला पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागेल म्हणून. आणि मग मला नंतर त्यांनी बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं. माझ्या वडिलांना सांगितलं की हिला कधीच दिसणार नाही म्हणून, त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. मेडिसिन दिलेले आहेत. पण त्यानंतर मला सांगितलं की जी नसमध्ये ब्लॉकेज झालं आहे त्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन देऊन ती ब्लॉकेज काढलं जाईल. इंजेक्शनद्वारे नाही झालं तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. हे सांगितल्यानंतर वडिलांनी माझ्या परमात्म्यांना अरदास लावली. अरदास लावल्यानंतर परमात्म्यांकडून उत्तर आलं की दया करेंगे परमात्मा. त्या महिन्यामध्ये माझे डोळ्याचं मला हळूहळू दिसायला लागलं. डॉक्टरांनी तर आश्चर्य केलं होतं की मेडिसिनद्वारे आम्हाला तर ऑपरेशन करावं लागणार असं सांगितलं होतं. पण लगेच दिसायला लागल्यानंतर मग त्यांनी आश्चर्य केलं. त्यांनी मेडिसिन वगैरे तशाच चालू ठेवल्या. मला कंप्लीट 1 महिन्यामध्ये दिसायचं पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागलं. मी आज जे जग पाहते ते सर्व संत रामपालजी महाराजांनीच दाखवलेलं आहे आणि ते आजपर्यंत मी पाहत आहे आणि यापुढे पण परमात्मांच्या दयेने मी पाहत राहीन. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला काही इन्फेक्शन झालं होतं पायाला आणि त्या इन्फेक्शनद्वारे ते जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे आपल्या डोळ्यापर्यंत गेलं आणि आपली दृष्टी गेली होती. तर मला असं विचारायचं आहे, यासाठी आपण काही टेस्ट किंवा काही मेडिकल्स केले होते का? हां, मी जे टेस्ट केल्या होत्या ब्लडच्या टेस्ट, मला प्रत्येक ज्या डॉक्टरांकडे मी जाईल त्या डॉक्टरने मला ब्लडची टेस्ट करायला सांगितली होती. त्या ब्लडच्या टेस्टमध्ये तर काही निघत नव्हतं. पण जे मला ब्लॉकेज झालं डोळ्याला सांगितलं ते मला ब्लॉकेज हार्टमध्ये झालं असेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मला ECG करायला सांगितला होता. जो हार्टचा ECG सुद्धा मी केलेला आहे. हार्टमध्ये ब्लॉकेज निघालं नाही पण डोळ्यामध्ये होतं. त्यामुळं मग ते मला दिसत नव्हतं. परमात्माने सांगितलंच होतं दया करेंगे. परमात्मांनी माझी दृष्टी परत वापस आणली आणि स्कॅनिंग, माझ्या डोळ्याचं स्कॅनिंग जे केलं, रिपोर्ट आला जो मी बरी झाल्यानंतर, तो रिपोर्ट डॉक्टरांनी बाकीच्या रेफरन्ससाठी सुद्धा ठेवलेला आहे आणि रिपोर्टसुद्धा तो माझ्याकडे आहे. मी पुरावा म्हणून दाखवू शकते. ह्याच्यामध्ये दिसत आहे, हा डोळ्याचा रिपोर्ट आहे. माझ्या डाव्या डोळ्याला ब्लॉकेज दाखवलेला आहे. तुम्हाला दिसेल तिथं गोल केलेला आहे. तिथं माझं ब्लॉकेज होतं, ती नस ब्लॉक झालेली होती. आणि असं परमात्मांनी माझ्यावरती सर्वात मोठी दया केलेली आहे. हे जग सगळं मी संत रामपालजी महाराजांमुळेच बघत आहे. मला वाटले नव्हते मी कधी हे जग पाहू शकेन माझ्या डोळ्यांनी. हे परमात्मांमुळेच मला संत रामपालजी महाराजांमुळे बघायला भेटलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो डोळ्याचं जे इन्फेक्शन झालं आहे त्यातनं आपण पूर्णपणे बाहेर आलात आणि आज जे आपण बघत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळेच बघत आहेत. मला असं विचारायचं आहे की आपण या अवस्थेमध्ये, आज आपण तरुण आहात आणि ह्या तरुणाईमध्ये आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि भक्तीकडे वळालात. किंवा विपरीत जी आज युवा पिढी आहे ही भक्तिमार्गापासून वंचित आहेत, भक्तिमार्गापासून लांब आहे. त्यांना फक्त चैनच हवे आहे, जसे की मूव्हीज बघणे, त्याचप्रमाणे व्यसन करणे, पार्ट्या करणे आणि मोबाईलवर सतत गेम खेळणे, ह्या सगळ्या विधी त्या करत आहेत. परंतु आपण ह्या भक्तिमार्गात आहात. तर मला असं विचारायचं आहे की आपण युवा पिढीपासून वेगळं असं ज्ञान अर्जित केलं आहे आणि संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण त्या लोकांना काय संदेश द्याल? मी संदेश नाही, मी प्रार्थना करू शकते. जे माझ्या एजचे आहेत, यंग आहेत, त्यांना मी जे आपण मौज मजा जे करतो ते तर करतो, पण
ते खूप लेवल पुढे वाढलेलं आहे. जी मौज मजा करायची असते ती तुम्ही करत नाही. तुम्ही जे ड्रिंक घेणं वगैरे, सिगारेट पिणे, हे काही मौज मजेचा प्रकार नाही. हे आपल्या आयुष्याची बरबादी करत आहात आपण, आणि हे सगळं करायचं नाही. हे परमात्मांनी त्यांच्या ज्ञानातून आम्हाला जे मला सांगितलं आहे ते मी इच्छिते की तुम्हाला पण ते समजावं. म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांकडून ज्ञान समजून नामदीक्षा घ्यावी याची मी तुम्हाला प्रार्थना करते. जसं तुम्ही सांगत आहात की आज युवा पिढीने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या धर्मग्रंथाबरोबर त्याला पडताळून बघितलं पाहिजे. कारण आज शिक्षित समाज आहे आणि त्यानुसार त्यांनी भक्तिविधी स्वीकारल्यानंतर त्यांना ह्या व्यसनापासून किंवा ह्या त्यांच्या कुरीतीपासून ते आज लांब जातील. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जे आता तुम्ही जो सत्संग पाहतात त्याच्या खाली एका पट्टीमध्ये एक नंबर्स आलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता की नामदीक्षा कशी घ्यायची किंवा सत्संग वगैरे कसे पाहायला भेटतील, ज्ञान कुठून समजेल, हे तुम्हाला ते नंबरवरून तुम्हाला सांगितलं जाईल. तिथून तुम्ही नामदीक्षा केंद्रावरती जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्हीवरचे नंबर्स काही फ्लॅश होत आहेत, त्या नंबरपैकी कुठल्याही नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तो साधक तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? ही नामदीक्षा निशुल्क आहे. इथे कोणतेही पैसे घेतले जात नाही. इथे सगळं फ्रीमध्ये दिलं जातं. त्यामध्ये पुस्तक दिलं जातं, एक भक्तिबोध म्हणून पुस्तक आहे. त्यानंतर प्रसाद दिला जातो, अमृतजल दिलं जातं, एक रक्षासूत्र म्हणून आहे ते दिलं जातं आणि परमात्मांचा फोटो दिला जातो. हे एवढं साहित्य निशुल्क दिलं जातं. यामध्ये कोणतेही पैसे घेतले जात नाही. धन्यवाद सतसाहेबजी. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.